कल्पना करा, एखादा माणूस तुमच्याशी अगदी गोड बोलतो, हळूहळू तुमचा विश्वास जिंकतो आणि मग फक्त एक पेढा आणि एक घोट पाणी देऊन तुमची अशी अवस्था करतो की तुम्हाला स्वतःवरच नियंत्रण राहत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी चॅनल मध्ये. मित्रांनो, एक खूप महत्वाची सूचना. आमचं चॅनल सध्या खूप नवीन आहे. तुमचा एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोठा सपोर्ट होईल. तर नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलेलं तर. नाशिकमध्ये समोर आलेली घटना एक भीषण चित्र उभं करते. अशोक खरात हे नाव गेल्या काही दिवसात सतत चर्चेत आहे. पण या नावामागे जी कथा हळूहळू समोर येत आहे ती खूपच काळीज हेलावून टाकणारी आहे. तो महिलांना आधी विश्वासात घ्यायचा, गोड बोलायचा आणि त्यांच्याशी ओळख वाढवायचा. सगळं अगदी नॉर्मल वाटेल असं वातावरण तयार करायचा, ज्यामुळे कोणालाही संशय येणार नाही. पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू व्हायची. असं आरोप आहे की तो महिलांना पेढे खायला द्यायचा आणि त्याच बरोबर खारट कडवट चव असलेलं पाणी पिण्यात देत होता. पहिल्यांदा ऐकल्यावर हे खूप साधं वाटतं. घेतल्यानंतर काही वेळातच त्या महिलांना मळमळ सुरू व्हायची, डोकं जड व्हायला लागायचं, गरगर व्हायची आणि हळूहळू त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था कमकुवत होत जायची. त्या पूर्णपणे असहाय्य व्हायच्या आणि याच अवस्थेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा नेमका कोणता पदार्थ होता, तो कुठून आणला जात होता, कसा तयार केला जात होता, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कारण आरोपी अशोक खरात याबाबत काहीच माहिती देत नाही. तो चौकशी दरम्यान पोलिसांना सहकार्य करत नाही. विशेषतः महिलांवरील अत्याचारांबाबत विचारलं की तो मुद्दाम उडवाउडवीची उत्तरं देतो. कधी विषय बदलतो तर कधी काहीच माहिती नसल्याचं सांगतो. म्हणूनच पोलिसांसमोर या प्रकरणाचं गूढ अजूनही उघडलं गेलेलं नाही. दरम्यान रविवारी अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. संपूर्ण राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं आणि न्यायालयात सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडले त्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढवलं. सरकारी वकिलांनी स्पष्ट सांगितलं की आरोपी तपास यंत्रणांना अजिबात सहकार्य करत नाही आणि त्यामुळे तपास अपूर्ण आहे. तो पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच न्यायालयाने अशोक खरात याला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण या सगळ्यात आणखी एक महत्वाचा आणि धक्कादायक भाग म्हणजे त्याचा मोबाईल. तपासणी दरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे आणि आता फॉरेन्सिक टीम कडून त्या मोबाईल मधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. या डेटाची क्लोन कॉपी देखील तयार करण्यात आली आहे आणि आता डेटाच्या आधारे आरोपीची समक्ष चौकशी करणे अत्यंत गरजेचं बनलं आहे. कारण प्राथमिक तपासात असं समोर येत आहे की या मोबाईल मध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह करण्यात आले असल्याची शक्यता आहे. जर हे खरं असेल तर या प्रकरणाचं स्वरूप अजूनच मोठं आणि गंभीर होऊ शकतं. हा फक्त योगायोग आहे की यामागे अजून काही मोठं कनेक्शन आहे, हे शोधणं आता पोलिसांकडे मोठं आव्हान बनलं आहे. पण या प्रकरणाचा तपास इथे थांबत नाही. उलट इथून पुढे तो आणखी खोल जाताना दिसतो आहे. कारण पोलिसांसमोर आता फक्त अत्याचाराचा मुद्दा नाही तर त्यामागचं पूर्ण नेटवर्क उघडं करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अशोक खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून नेमकी किती आणि कुठे कुठे मालमत्ता जमा केली, कोणत्या ठिकाणी जमीन, प्लॉट किंवा इतर संपत्ती खरेदी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मालमत्ता त्यांनी स्वतःच्या नावावर घेतली आहे का, इतर कोणाच्या नावावर. हा सगळा आर्थिक व्यवहाराचा तपास अजून सुरू आहे. कारण अनेक वेळा अशा प्रकरणामध्ये काळा पैसा वेगवेगळ्या नावांनी लपवला जातो आणि इथेही तसंच काही झालं आहे का याचा शोध घेतला जात आहे. याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर येतो की गंभीर गुन्हे एकट्या व्यक्तीकडून होणं शक्य आहे का, यामागे अजून काही लोकांचा हात आहे. अशोक खरातला कोणी मदत केली का, जर केली असेल तर ती कोण आणि का, हे प्रश्न आता तपासाचा केंद्रबिंदू बनले आहे. कारण जर यामागे एक पूर्ण साखळी असेल तर त्याचा पर्दाफाश करणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की हा तपास अजून प्राथमिक टप्प्यात आहे. अजून अनेक गोष्टी समोर यायच्या बाकी आहेत. डिजिटल पुरावे अजून पूर्णपणे तपासले गेलेले नाहीत. मोबाईल मधील माहिती, कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस हे सगळं तपासलं जात आहे. तसेच आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. बँक ट्रान्झॅक्शन, प्रॉपर्टी डील्स आणि इतर आर्थिक पुरावे गोळा केले जात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणात अजून किती पीडित महिला आहेत याचा शोधही सुरू आहे. कारण आतापर्यंत समोर आलेली माहिती ही फक्त सुरुवात असू शकते आणि या सगळ्या कारणामुळे न्यायालयाने अशोक खरात याला वाढीव 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कारण तपास यंत्रणांना त्यांच्याकडून अजून माहिती मिळवायची आहे, त्याला समोर बसून चौकशी करायची आहे आणि या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य बाहेर आणायचं आहे. आता पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कारण या काळात या केस मधून अजून किती धक्कादायक खुलासे समोर येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की, ही केस जितकी पुढे जाईल तितकं तिचं स्वरूप अजून मोठं आणि गंभीर होत जाणार आहे. या प्रकरणामागे अजून कोण आहे असं तुम्हाला वाटतं आणि अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला हवी, तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.